शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर, कर्जत येथे पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर, फवारणी पंप यांसारखी शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध. VST शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते. शासकीय अनुदानास पात्र. आजच सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा. संपर्क 9665989111 8625060787. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय नेरळ जिल्हा परिषदेत सर्वसाधारण महिला जो आहे आरक्षित राखीव झाल्यामुळे संपूर्ण जे आहे नेरळ परिसरामध्ये चर्चा उधाण आलेले. नेरळ जिल्हा परिषदेमध्ये कोण जाणार, कोण जिंकणार? नेरळ जिल्हा परिषदेच्या महिलांचं आरक्षण असल्यामुळे रंजना धुळे, अजित पवार गटाकडून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मुळामध्ये भगवान चेंचे यांच्या पत्नी सुद्धा किंवा त्यांची मुलगी सुद्धा साधारणपणे नेरळ जिल्हा परिषदे विभागापासून निवडणुकी रिंगणात उतरू शकतात. तिकडे सुरेश टोकरे, मग त्यांची मिसेस किंवा त्यांची मुलगी, मग प्रथमेश मोरेंची आई किंवा रोहिदास मोरेंच्या पत्नी, त्या सुद्धा नेरळ विभागामधून इच्छुक आहे आपल्याला दिसून येते. त्यामुळे नेरळ सर्वसाधारण महिला राखीव असल्यामुळे आता याच प्रभागामधून किंवा याच विभागामधून कुणाला लॉटरी मिळते, कोण जिंकून येते. कारण तिन्ही नेते जे नेरळचे दिग्गज आहेत, सुरेश टोकरे, भगवान चेंचे, रोहिदास मोरे, तिन्ही नेत्यांनी जे आहे ते नेरळ आपल्या महिलांसाठी असल्यामुळे आपल्या घरातील परिवारांसाठी जे आहे लॉबिंग करताना दिसून येत आहे. मग येत्या काळामध्ये कुणाला उमेदवारी मिळते, कोण जिंकून येणार, हेच खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण नेरळ म्हटल्यानंतर सर्वांना महत्त्वाची भूमिका असते नेरळच्या राजकारणामध्ये. आणि हे सगळे टोकरे झाले, मंगेश म्हस्कर झाले, भगवान चेंचे झाले, मोरे झाले, हे सगळे त्यांच्या भोवतीच नेरळचं राजकारण हे फिरत असतं. मात्र जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी मग टोकरे, मोरे, चेंचे, अन्य काय मग महिलामधून जे आहेत रंजना धुळे, हे सगळे नेरळच्या राजकारणामध्ये आता पुन्हा एकदा सक्रिय होतात. मात्र आता युती जी आहे ठाकरे गट आणि अजित पवार गटाची होते, त्यामुळे ही जागा नेमकी कुणाला वाटली जाते. मात्र सध्या तरी जे आहे नेरळमधून या नावाची इच्छा जी आहे ते पक्षाकडे किंवा अधिकृत जे व्यक्त करताना दिसून येते. त्यामुळे ते तिन्ही नेते जे चाचपणी करताना दिसून येते. त्यामुळे नेरळ विभागामधून कुठल्या महिलेला संधी मिळते, कोणत्या पक्षाकडून संधी मिळते, कोणत्या पक्षाला ही जागा जाते, आणि कोण जरी कुणाचे जरी जागा इकडे तिकडे गेली, समजा मग बंडखोरी होते का, मग यातल्या मधल्या महिला ज्या आहेत त्या मग साधारणपणे शिवसेनेकडे किंवा शिंदेच्या शिवसेनेकडे किंवा आणि भाजपकडे जात आहेत काय, हा पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सगळं जे राजकारण घराभोवती चाललेलं आपल्याला दिसून येत आहे हे मात्र तिथं खरं आहे. म्हणूनच आता हे तीन नेते नेरळ जिल्हा परिषद निवडणुकी दृष्टीने कामाला लागलेले आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये हे आपल्याला समीकरण दिसेल. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.